राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य महासचिव आदरणीय कोरगावकर सर, संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गवस सर, संघटनेचे सचिव आदरणीय आरस्कर सर, सर्व राज्य पदाधिकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी, सर्वप्रथम मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मी आले नव्हते असं नाही. युवा ऑफिसमध्ये आम्ही 2:30 वाजल्यापासून त्या ठिकाणी बदलीच्या संदर्भात जी चूक आम्ही स्वतः केली नाही, प्रशासनाने चूक केली आणि ती निस्तारण्यासाठी त्यांनी आम्हाला 2:30 वाजता बोलवलं आणि 2:30 वाजल्यापासून जणू काही आंदोलनाला कुठेतरी यशस्वी होऊ नये हा जणू काही त्यांचा अग्रेम असावा. त्यामुळे 5 वाजेपर्यंत फुकटचं बसून ठेवलं. 2 मिनिटाचं फक्त काम होतं त्या ठिकाणी. 2 मिनिटाच्या कामासाठी त्यांनी 5 वाजेपर्यंत थांबवलं. सरांना मी मध्ये एकदा फोन केला. सर म्हणाले तुम्ही निघून या सगळे इकडे. आम्ही निघालो तोपर्यंत पुन्हा त्यांनी नावं घेतली आणि एक रांग लावली. त्याच्यासुद्धा 1 तास पुन्हा काढला. म्हणजे प्रशासन सुद्धा आडमोठी धोरण या ठिकाणी राबवत आहे. इथे आले, सरांच्या भीतीने दबकतच उतरले. खरं तर आधारित भीती होती सर, पण उशीर झाला तो झालाच सर. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपली संच मान्यता हा विषय गेल्या वर्षीपासून या ठिकाणी आपण आपल्या प्रसारमाध्यमातून म्हणा किंवा आपल्या संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा या ठिकाणी आपण पाहतोय, अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यास सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांनी ही संच मान्यता आपल्याला आपल्या शिक्षकांना नव्हे तर आपल्या ज्या शाळेला आपण विद्येचं मंदिर मानतो त्या शाळेच्या मुळाशीच भाव घालणारी संच मान्यतेचा आदेश आहे आणि हे सर्वांनी पटवून दिलेलं आहे. आणि हा आदेश रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे निवेदन म्हणा किंवा अनेक पर्याय त्या ठिकाणी वापरले. आता आपण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आज सुरू आहे, परंतु हे जर आंदोलनाने जर सरकार ऐकलं नाही तर मात्र अनावकर बुद्धीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोर्टाची पायरी चढावीच लागणार आहे. आणि हे काम फक्त आपली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच करू शकणार आहे आणि पहिला नंबर तेच घेणार आहे. कारण अन्यायाची चाल आणि अन्यायाची चीट हे ब्रीद वाक्य घेऊन आपण या ठिकाणी लढत आहोत. आपली गोरगरिबांची मुलं, आपली सामान्य कुटुंबातली मुलं उद्या हा जर संच मान्यतेचा जर या ठिकाणी खरोखर लागू झाला तर या ठिकाणी काय होणार आहे? बहुजन समाजातली मुलं जी आहेत ती काय करणार आहे? त्या ठिकाणी आपण खेडोपाड्यांमध्ये आपण काम करणारी माणसं आहोत आणि त्या ठिकाणी आपण पाहतो अगदी 4-4, 5-5 किलोमीटरवर दुसऱ्या शाळा असतात. तर या ठिकाणी तर ही मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. राजर्षी शाहू महाराज असू दे, महात्मा फुले असू दे किंवा या ठिकाणी असणाऱ्या अनेक समाज सुधारकांनी बहुजन समाजाचं, गोरगरीब समाजातील मुलांचं शिक्षण व्हावं यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केले. आणि आज मात्र हे शासन या समाजातील या गोरगरीब लोकांचं किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांचं शिक्षण होऊ नये यासाठी अशा प्रकारचे संच मान्यतेचे GR काढून या ठिकाणी अन्याय करत आहे. आणि आपल्या शिक्षकांमधली ही सतसत विवेकबुद्धी आपण जागृत ठेवून याला रोखलं पाहिजे आणि हे काम आपण करणार आहोत. या ठिकाणी वेळ पुष्कळ झालेला आहे. या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या भगिनींना, अगदी दोडामार्गपासून देवगड वैभववाडीपासून जमलेल्या सर्व भगिनींना या ठिकाणी धन्यवाद देते की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालात, आपला पाठिंबा दिलात. असाच पाठिंबा आपल्याला शेवटपर्यंत आपल्या संघटनेला द्यायचा आहे. कारण आपली संघटना आहे तरच आपण आहोत आणि त्याच्यामुळे आपण संघटनेसाठी आंदोलन यशस्वी करूया. यशस्वी झालेलंच आहे. येता येता आम्ही बघितलं त्या ठिकाणी आणि ही संख्या बघितली ही एका संघटनेची आणि ती जास्त संघटनांची असेल कदाचित, पण आपल्या संघटनेने मात्र या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे, विजयाच्या दिशेने जात आहे आणि म्हणूनच मला माझ्या संघटनेचा अभिमान आहे. जय शिक्षक समिती.